संकटाच्या काळात परमेश्वरावरील विश्वास कसा टिकवून ठेवावा यावर अचूक मार्गदर्शन. संकटाच्या काळात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा परमेश्वरावरील विश्वास हाच एक मोठा आधार ठरतो. हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी व्हिडिओद्वारे सांगितल्या गेलेल्या गोष्टी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. संकटाच्या वेळी मन अत्यंत अशांत आणि गोंधळलेले असते. त्यामुळे दररोज ठराविक वेळ शांत बसून ध्यान आणि मनापासून प्रार्थना करणे अत्यंत आवश्यक ठरते. ध्यानामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होऊन एक सकारात्मक ऊर्जा आणि आत्मबळ मिळते, ज्यामुळे परमेश्वराशी आपले आंतरिक नाते अधिक घट्ट होते. ईश्वराकडे केवळ मागणे न ठेवता त्याच्याशी हितगुज केल्याने मनावरचे मोठे ओझे हलके झाल्यासारखे वाटते. या नित्य नेमाने येणाऱ्या आंतरिक शांतीमुळे कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यात आपोआप निर्माण होते. त्यामुळे प्रार्थनेतील सातत्य आपल्याला कधीही एकटे पडू देत नाही आणि ईश्वरी अस्तित्वाची सतत जाणीव करून देते. चांगले विचार आणि आध्यात्मिक तत्वज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे नियमित वाचन केल्याने संकटाच्या काळात मनाला खूप मोठा आधार आणि योग्य दिशा मिळते. रोजच्या दिनक्रमात रामविजय सारख्या पवित्र ग्रंथातील काही अध्याय वाचल्याने प्रभू रामचंद्रांनी संकटांना कसा धैर्याने सामना केला याची प्रेरणा आपल्याला प्रत्यक्ष मिळते. अशा वाचनातून हे सत्य वारंवार अधोरेखित होते की ईश्वरी अवतार असणाऱ्या महापुरुषांनाही कठीण परीक्षा द्याव्या लागल्या होत्या, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. या उदाहरणांमुळे आपल्या मनातील भीती आणि नैराश्य दूर होऊन परमेश्वरावरील आपला विश्वास अधिक दृढ आणि आढळ होतो. सध्याचा काळ जरी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक वाटत असला तरी आपल्या आयुष्यात अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्यासाठी आपण ईश्वराचे कृतज्ञ असले पाहिजे. आपले चांगले आरोग्य, आपल्याला लाभलेली कुटुंबाची साथ आणि आजवर विनासायास मिळालेल्या सुखसोयी यांची आठवण काढून दररोज परमेश्वराला मनापासून धन्यवाद द्या. केवळ संकटांवर लक्ष केंद्रित न करता आयुष्यातील सकारात्मक बाजूंवर लक्ष दिल्याने मनातील असमाधान आणि निराशा हळूहळू कमी होऊ लागते. कृतज्ञतेची ही भावना आपल्याला ईश्वराच्या कृपेची जाणीव करून देते आणि पुढील संकटांशी लढण्यासाठी एक नवी उमेद आणि ऊर्जा प्रदान करते. कोणताही कठीण प्रसंग आपल्याला केवळ दुःख देण्यासाठी किंवा तोडण्यासाठी येत नसून तो आपल्याला आतून अधिक परिपक्व आणि मजबूत बनवण्यासाठी आलेला असतो. परमेश्वर या संकटाच्या माध्यमातून आपल्याला आयुष्यातील काही महत्त्वाचे धडे शिकवत आहे आणि आगामी चांगल्या काळासाठी सक्षम करत आहे असा विशाल दृष्टिकोन ठेवा. सोन्याला जसे आगीतून तावून सुलाखून निघाल्यावरच खऱ्या अर्थाने तेज येते, तशीच माणसाचीही संकटातच खरी जडणघडण आणि परीक्षा होत असते. ईश्वराने आपल्या हितासाठीच ही परिस्थिती निर्माण केली आहे हा विचार अंगीकारल्यास दुःखाची तीव्रता खूप कमी होते. प्रत्येकाच्या आयुष्यात यापूर्वीही अनेक कठीण प्रसंग आणि मोठी संकटे नक्कीच येऊन गेलेली असतात आणि त्यातून आपण यशस्वीपणे मार्ग काढलेला असतो. जेव्हा सध्याचे संकट मोठे वाटते तेव्हा भूतकाळात परमेश्वराने आपल्याला कशा प्रकारे अनपेक्षित मदत केली होती आणि सुखरूप बाहेर काढले होते याचे स्मरण करा. जर त्या कठीण काळात ईश्वराने आपली साथ सोडली नाही तर तो आताही आपल्याला या अंधारातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग नक्कीच दाखवेल हा ठाम विश्वास बाळगा. जुन्या विजयांच्या आणि ईश्वरी कृपेच्या आठवणी आजच्या निराशेवर मात करण्यासाठी एक संजीवनी म्हणून काम करतात. संकटाच्या काळात स्वतःला नकारात्मक, सतत तक्रार करणाऱ्या आणि निराशावादी विचारांच्या लोकांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवणे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचे असते. जे लोक नेहमी सकारात्मक विचार करतात, ज्यांची ईश्वरावर नितांत श्रद्धा आहे आणि जे तुम्हाला धीर देऊन लढण्याची प्रेरणा देतात,
अशा लोकांच्या सहवासात राहा. अशा चांगल्या लोकांसोबत वेळ घालवल्याने, त्यांच्याशी चर्चा केल्याने मनातील अकारण निर्माण झालेली भीती आणि संभ्रम दूर होण्यास खूप मदत होते. सत्संगामुळे आपल्या विचारांना एक योग्य आणि आध्यात्मिक दिशा मिळते, ज्यामुळे आपला डळमळीत होत चाललेला विश्वास पुन्हा स्थिर होतो. प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण नेहमी लक्षात ठेवून संकटातून बाहेर पडण्यासाठी केवळ देवावर सर्व भार न टाकता आपले प्रामाणिक प्रयत्न सतत चालू ठेवले पाहिजेत. जेव्हा आपण फळाची अपेक्षा न करता आपले विहित कर्म निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत राहतो, तेव्हा आपल्या त्या प्रयत्नांना ईश्वरी आशीर्वादाची जोड आपोआप मिळते. संकट कितीही मोठे असले तरी कृतिशील राहिल्याने नैराश्य जवळ फिरकत नाही आणि आतून एक आत्मविश्वास निर्माण होतो. परमेश्वर अशाच लोकांना मदत करतो जे स्वतःला मदत करण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे कर्मावरील निष्ठा हीच ईश्वरावरील खरी श्रद्धा ठरते. आयुष्यात जे काही अघटित घडले आहे किंवा जे घडत आहे ते नाकारण्यापेक्षा किंवा त्याविरुद्ध सतत बंड करण्यापेक्षा त्याचा अत्यंत शांत मनाने स्वीकार करा. एकदा का आपण परिस्थितीचा स्वीकार केला की त्यातून पुढचा मार्ग कसा शोधायचा आणि काय पावले उचलायची याची सुबुद्धी परमेश्वर आपल्याला नक्की देतो. देवाने माझ्यासोबतच असे का केले अशी अकारण तक्रार करत राहिल्याने मानसिक त्रास आणि दुःख केवळ वाढतच जाते. त्यातून कोणतीही समस्या सुटत नाही. ईश्वराच्या इच्छेशिवाय पानाची सळसळही होत नाही. त्यामुळे जे घडले त्यातही काहीतरी ईश्वरी संकेत असेल हे मानून शांतपणे पुढे चाला. जेव्हा आपण स्वतःच्या दुःखातून थोडे बाहेर पडून आपल्यापेक्षा अधिक अडचणीत असलेल्या किंवा गरजू व्यक्तींना शक्य ती निस्वार्थ मदत करतो, तेव्हा आपले दुःख खूप लहान वाटू लागते. गरिबांना, अनाथांना किंवा मुक्या प्राण्यांना केलेल्या मदतीतून मिळणारे समाधान हे ईश्वरी सेवेइतकेच पवित्र असते आणि त्यामुळे मनाला एक वेगळीच असीम शांती मिळते. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आलेले हास्य पाहिल्यावर परमेश्वराची कृपा आपल्यावर असल्याची साक्ष पटते आणि नैराश्याचे मळब दूर होते. निस्वार्थ सेवा केल्याने ईश्वराची जवळीक सहज प्राप्त होते आणि परमेश्वर दुसऱ्या कुणाच्या तरी रूपाने आपल्या मदतीला धावून येतो. निसर्गाचा नियम आहे की कोणतीही रात्र कितीही भयंकर आणि अंधारी असली तरी तिला भेदून उद्याची सुंदर पहाट ही नक्कीच होत असते. आयुष्यातील वाईट काळ आणि संकटे ही कधीही कायमस्वरूपी नसतात. ती केवळ एका ठराविक वेळेपुरती आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेली असतात. परमेश्वराच्या अचूक नियोजनावर आणि त्याच्या योग्य वेळेवर प्रगाढ विश्वास ठेवा, कारण तो जे काही करतो ते नेहमीच योग्य वेळी करतो. अशा कठीण प्रसंगात जो माणूस न डगमगता संयम बाळगतो आणि धीर सोडत नाही, तो या संकटातून तावून सुलाखून नक्कीच यशस्वीपणे बाहेर पडतो. धन्यवाद.